हे काही कारण आहेत त्यामुळे आंबा गळती खूप मोठ्या प्रमाणात होते आणि शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान होतं. तर ते कारण कोणते आहेत वर त्यावर उपाययोजना काय सगळे एकाच व्हिडिओमध्ये सांगतो. ते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ते कारण कोणते पहिले ते बघू. सर्वात पहिलं म्हणजे पाणी व्यवस्थापन, दुसरं अन्नद्रव्याची कमतरता झाली, तिसरं कीड रोग हे झालं आणि चौथं म्हणजे नैसर्गिक फळगळ. आता यांपैकीच एक तुमच्या पण आंबा गळतीवर काहीतरी कारण असणार आहे आणि त्यावर मी उपाय सांगणार आहे, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले आपण बोलू पाणी व्यवस्थापनाविषयी. पाणी व्यवस्थापनाचं बोलायचं झालं तर यामध्ये सर्वात मोठी चूक आपले शेतकरी बांधव करतात की यांना कळतच नाही की नेमकं पाणी द्यायचं कधी आणि कधी नाही द्यायचं. आता तुम्ही म्हणणार तर मग कसं कधी नाही द्यायचं पाणी ते बोलू. बघा, जेव्हा फळ एकदम छोट्या साईजचं असतं म्हणजे हरभऱ्याच्या साईजचं असतं तेव्हा पाणी नाही द्यायचं, झाडाला ताण द्यायचा, कारण त्यामुळे जर तुम्ही तेव्हा खूप पाणी दिलं तर मोठ्या प्रमाणात जी फळगळ आहे ती आपल्याला पाहायला मिळते. तर मग आता पाणी द्यायचं कधी, जेव्हा पण फळ आपल्या लिंबाच्या आकाराचं होतं किंवा त्यापेक्षा थोडं मोठं व्हायला लागतं तेव्हा आपल्याला पाणी द्यायचं आहे. आता यामध्ये पण काही शेतकरी चूक करतात ती कशी की आता सध्या बघा हे उन्हाळ्याच्या सीझन मध्ये असतो आंबा, तर काय करतात पाणी देतात 8 दिवसाला खूप पाणी देतात आणि परत 8-10 दिवस त्याच्याकडे बघत नाहीत. तर ती चूक तुम्हाला करायची नाही. तर तुम्ही त्यावर काय करायचं, तुम्हाला कसं पाणी द्यायचंय बघा. ड्रिपनं असो पाईपनं असो तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सारखी ओल टिकून ठेवायची झाडाच्या मुळ्याला, म्हणजे खूप जास्त पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही झालं पाहिजे. आता त्यामध्ये दुसरं कारण आपण बोलणार आहेत अन्नद्रव्याची कमतरता. तर ते कोणते अन्नद्रव्य आहेत, त्याची झीज भरून काढण्यासाठी आपण काय करू शकतो ते बोलू. तर त्यामध्ये सर्वात पहिला आहे बोरॉन. आता बघा, बोरॉनची जर कमतरता आपल्या झाडामध्ये झाली तर काय होतं, फळगळ जास्त झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि तेच आपण बोरॉनचा जर व्यवस्थित उपयोग केला तर आपल्याला काय रिझल्ट भेटतो, त्यामुळे जे आपला आंब्याचा फ्रूट सेट आहे तो एकदम चांगला बनतो. त्यासाठी आपल्याला काय घ्यायचे, जे सोल्युवर आहे जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे ते 20% मधलं घ्यायचं आहे 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी. आता हे नेमकं कधी फवारायचं तर फुलोऱ्याच्या नंतर किंवा जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात फळगळ होत असेल तेव्हा आपल्याला हे फवारायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, त्यामध्ये आपलं दुसरं अन्नद्रव्याची कमतरतेमध्ये असणार आहे झिंक. झिंकचा बघा खूप मोठा रोल आहे. सध्या काही दिवसांपूर्वी आता ढगाळ वातावरण होतं, त्यामध्ये सुद्धा आमच्या पण आंब्यांची फळगळ खूप जोरात सुरू होती आणि तो प्रॉब्लेम तुम्ही पण फेस केलेला असेल. तर मग आता झिंक काय करतं, झिंक काय करतं, ऑक्सिन नावाचा जे हार्मोन असतो तो बनवतो. तो काय करतो, आता बघा समजा आता इथं कुठेतरी आंबा लागलेला आहे, त्याचा जे देठ असतो ना तो कमजोर होतो जर ऑक्सिजन कमी पडलं. आणि ते कधी होतं बहुतेक तर म्हणजे खूप वेळा आपल्याला पाहायला मिळतं ते कधी होतं, जेव्हा पण ढगाळ वातावरण असतं, दमट वातावरण असतं तेव्हा देठ कमजोर होतात आणि आपले जे जे आंबे लागलेले आहेत छोटे छोटे ते गळून पडतात. तर मग तेव्हा आपण जर झिंक स्प्रे केलं तर काय होणार, ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात त्यामध्ये ऑक्सिजन भेटणार झाडांना आणि देठ आपले मजबूत होणार, फ्रूट सेट आपला चांगला होणार, गळणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे, झिंक सल्फेट जे आहे 33% मधले ते तुम्ही घेऊ शकता. आणि जर फळगळ खूप मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्यासाठी तुम्ही चिलेटेड झिंक घ्यायचं आहे. कारण कसं आहे की झिंक सल्फेट जर थोडी थोडी फळगळ असेल तर ते थोडं लेट लागू होतं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. पण जर फळगळ खूप मोठ्या प्रमाणात होत असेल तर लवकरात लवकर लागू होण्यासाठी तुम्हाला ते चिलेटेड वाला झिंक घ्यायचं आहे. आता तिसरा पॉईंट हा पण खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कीड रोग. हे बघा, बहुतेक आपल्याला कीड रोग कंट्रोल नाही करता आली की आपलं खूप मोठं नुकसान होतं. आता त्यामध्ये रस शोषक किडे असणार आहेत, फ्रूट फ्लाय असणार आहेत, तर त्याविषयी बोलू. आता काय होतं की जेव्हा पण रस शोषक किड्यांचा आपल्या याच्यावर अटॅक होतो तेव्हा पण आपल्याला खूप मोठी झालेली फळगळ पाहायला मिळते, कारण ते त्यातला फुलोरा जो असतो आपला त्यातला रस शोषून घेतात. मग आता त्याला जे समजा आपले मावा, तुडतुडे, पांढरी माशी आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी काय करायचे, आपल्याला कॉन्फिडॉर घ्यायचा आहे 0.3 ml प्रति लिटरसाठी, जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे. आता दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला फ्रूट फ्लायचा म्हणजे जी उडणारी माशी आहे त्याचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम पाहायला आपल्याला मिळतो. आता त्यासाठी आपल्याला काय करायचे, एकतर तुम्हाला 2 उपाययोजना सांगतो मी. एकतर मार्केटमध्ये ट्रॅप भेटतात, ते पुढे ट्रॅप अटकवायचे, त्यानं काय होणार, ती माशी तिथंच फसणार नाही. 2, जर तुम्हाला केमिकल पाहिजे तर स्पिनोसाइड 45% SC जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, स्पिनटॉर, ते तुम्हाला यूज करायचं आहे. त्यानं पण ही माशीचा नायनाट होणार नाही, तर ती काय करणार, माशी फळामध्ये छेद करणार, अंडे घालणार आणि आपली फळगळ मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळणार. आता तिसरं म्हणजे थ्रिप्सचा पण खूप शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असतो. तर थ्रिप्सला कंट्रोल करण्यासाठी जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय धानुकाचं फिप्रोनिल 5% SC, त्याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. आता शेवटचा एक मुद्दा राहिला आहे मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर तो शेवटचा मुद्दा आहे आपला नैसर्गिक फळगळ. आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना कळतच नाही की नैसर्गिक फळगळ आहे का कशाचा अटॅक आहे. तर तो नेमका ओळखायचा कधी, जेव्हा पण आपल्या बागेत आपल्या झाडांवर खूप मोठी फळगळ आपल्याला झाडाखाली पाहायला भेटते तेव्हा काय करायचंय, तुम्हाला आंबे पाहायचे आहेत, जाऊन कुठे डाग आहेत काय आहेत, माशीनं डंक केलेला आहे का पांढऱ्या माशीनं वगैरे ते पाहायचे, उडणाऱ्या माशीनं सॉरी ते पाहायचं आहे आपल्याला. त्यानंतर पानं बघायचे, पानावर काही तुम्हाला रोग वगैरे दिसतोय का, तो जर नसेल, आंबे आपले एकदम साफ असतील, व्यवस्थित असतील, तर ती नैसर्गिक फळगळ आहे. तर मग आता बोलू ही नैसर्गिक फळगळ होते का. तर बघा, झाडाला काय होतं, नवीन नवीन खूप जास्त फुलवर लागतो आणि तेवढ्याच प्रमाणात त्याचं कन्व्हर्जन होतं आंब्यामध्ये, तेवढे जास्त आंबे पण लागतात. तर मग आता नेमकं होतं काय,
झाडाकडे तेवढे आंबे लागल्यावर त्यांना पुरवण्यासाठी तेवढं अन्न नसतं, मग झाड काय करतं, जे पण कमजोर आंबे आहेत त्यांना खाली वाळतं. आणि तुम्हाला अजून एक मी सांगतो, खूप कॉमन प्रॉब्लेम मला शेतकऱ्यांनी मला सांगायचं राहिलं मगाशी, की विचारला होता की नवीन नवीन जेव्हा फुलोरा लागला होता तो फुलोरा सुकतोय आणि काळा पडतोय. तर त्याचं कारण काय, तो आहे अँथ्रॅकनोज म्हणजे करपा. तर तो करपा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ॲझॉक्सिस्ट्रोबिन आणि टॅब्युकोनाझोल नावाचे जे कॉम्बिनेशन हे आहे ते साप बुरशीनाशकामध्ये आहे, ते कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे, ते साप बुरशीनाशक फवारायचं आहे. तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह झालेला पाहायला मिळेल. आणि याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देईन. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच, तोपर्यंत राम राम.